आपल्या समोर येणारे पुण्याची मैना. एक पाहुणा कुठून तरी आला अन भुलला माझ्या गोऱ्या रंगाला. मी म्हणलं करू नग थाट, अशी लावली मी कैकांची वाट. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना, मोठ्या मोठ्यांची केली मी दैना दैना दैना. हा अगं पण हायच तरी कोण? मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना, मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना, मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना. माझ्या गालावर पडते खळी पडते खळी, नाक माझ बाई चाफे खळी चाफे खळी. माझ्या गालावर पडते खळी पडते खळी, नाक माझ बाई चाफे खळी चाफे खळी. मला बघून लाजतोय ऐना, मला बघून लाजतोय ऐना ऐना ऐना. मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना, मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना, मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना, मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना. खूप छान झालं गाणं. थँक्यू. परीक्षकांना विचारूया. संजोती मगाच्या पेक्षा खूपच चांगलं झालं हे गाणं. म्हणजे मगाशी तुझा थोडासा कॉन्फिडन्स पण लो गेला होता, या गाण्यात असं वाटलं नाही. आणि हे तुझं नॅचरल एक तुझ्या आवाजाचा जो पोत आहे तो ह्याच्यासाठी जास्त चांगला आहे. आणि तू ते ही गाणी असली नेहमी गात असतेस, त्याच्यामुळे हे अतिशय छान ठसक्यात झालं. मला आवडलं. ऑल द बेस्ट. स्वप्नील दादा. सज्जोती वा व्हेरी नाईस. काही काही गाणी अशी असतात, विठ्ठल शिंदे यांचे या गाण्याचे कंपोजर आहेत आणि रोशन सातारकर यांनी गायलेलं हे गाणं. गाण्यामध्येच एवढी ताकद आहे की ते गाणं असं खुलून जातं. म्हणजे कोणीही गायलं तरी, पण तू छान गायलंस. असं नाही म्हणत की तू चांगलं नाही गायलंस, तू छान गायलंस. पण या गाण्यामध्ये इतकी ताकद आहे, या गाण्यामध्येच एक मूळ एक एनर्जी आहे जी तू बाहेर काढलीस, ती दाखवलीस. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आणि खूप छान संजोती, व्हेरी इम्प्रेस्ड, व्हेरी नाईस. संजोतीला पण मिळालाय. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट.